निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री मोदी यांची भेट घेतली नाही। काही रायगडला जो एक गेले 2 वर्ष सातत्यानं आरोप होत होता की बीडीपी बाहेर गेला, बीडीपी गुजरातमध्ये गेला, बीडीपी अन्य ठिकाणी गेला, ते बीडीपीचं प्रपोजल जे मान्य झालेलं आहे त्या उद्योजकाला घेऊन मी माननीय मुख्यमंत्री मोदी यांची भेट घेतली। काही इंडस्ट्रियल पॉलिसी आहे त्याच्याबद्दल माझी आणि मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा झाली आणि उद्योग विभागाबाबत ज्या काही अडीअडचणी होत्या त्या संदर्भातली माझी आणि त्यांची चर्चा झाली। कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही आणि जाहीररित्या अशा पद्धतीनं तिकीट वाटपाची चर्चा कशी काय होऊ शकते। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे काही उद्योग विभागाच्या निगडीत प्रश्न जे होते त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आलो होतो। या प्रकल्पासंदर्भात कधीपासून हा प्रकल्प मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे किंवा काय? मी अनेक दिवसापासून सांगत होतो की जे पत्रकार परिषद घेऊन सरकारवर खोटे आरोप करतायत हे दादांत खोटे आहेत। जसं कालचा मोर्चा निघाला, वोट चोरीच्या बाबतीमध्ये बोंबाबोंब सुरू आहे, तशीच बोंबाबोंब ह्या बीडीपीच्या बाबतीमध्ये होती आणि त्यावेळी श्वेतपत्रिका काढून उद्योगमंत्री म्हणून मी विधान भवनामध्ये असं सांगितलं होतं की जरी सरकारचे 1000 कोटी रुपये आम्हाला मिळणार नसतील तरी देखील बीडीपी शासनाच्या मार्फत आपण करणार आहोत आणि त्या बीडीपीच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी उद्योजकांना घेऊन मी मुख्यमंत्री मोदयांकडे आलो होतो आणि बीडीपी हा आता रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी म्हटले की मी स्वतः जाऊन शेतकऱ्यांना जी मदत झालेली त्याचा रियालिटी चेक करणार आणि अधिकाऱ्यांना जाब सुद्धा विचारणार। ठीक आहे, त्यांना कुठं जायचं असेल त्यांना जाऊ दे, त्यांना कोणाला जाब विचारायचा आहे ते विचारू दे, परंतु जो सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील आहेत, अजितदादा देखील आहेत, त्या सरकारनं दिलेला शब्द हा कायमस्वरूपी आम्ही पाळतो हे अनेक वेळा दाखवून दिलेला आहे, अनेक प्रसंगातनं आम्ही दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे निवडणुका आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला मतं कशी पडतील यासाठी ही सगळी केलेली उठाठेव आहे। शेतकऱ्यांना जी मदत मिळते त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती समोर आलेली आहे, नागपूरमधली ऑडिओ क्लिप आहे। त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी ग्रामपंचायतीचा असं म्हणतो की तुला जे 6500 रुपये आलेले आहेत त्यातले अर्धे पैसे जे आहेत ते मला दिले पाहिजेस तू, असं त्यांनी म्हटलंय। एक ऑडिओ क्लिप नाही, असं जर आलं असेल आणि ते खरं असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। जर आलेल्या पैशातले पैसे शेतकऱ्याचे अधिकारी कोण मागत असेल आणि त्यांच्यावर जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई देखील झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। उद्धव ठाकरे आता एकंदरीत मराठवाडा विदर्भ दौरा करणार आहेत आणि कुठल्या शेतकऱ्यांना किती मदत मिळाली याचा ते सांगितलं त्याचं उत्तर। मी त्याचं उत्तर सांगितलं की महायुतीचं सरकार हे शब्द पाळणारं आहे। देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालतं। आम्ही दिलेला प्रत्येक शब्द सरकारच्या माध्यमातून पूर्ण करत आलेलो आहोत। म्हणूनच ज्या ठिकाणी पूरस्थिती होती तिथं 32,000 कोटीचं पॅकेज हे आम्ही देऊ शकलो आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे। त्याच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था आल्यानंतर मताची बेरीज करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि मतदारांना नक्की कळतं। जूनपर्यंतची तुम्हाला वाट का पाहावी लागते आणि आता ज्या शेतकऱ्यांना हप्त्यासाठी तगादे लावले तर ते खर्चाचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही? नाही, ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा ते खुर्चीवर असताना त्यांनी काय केलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे ना। त्याच्यामुळे आज सल्ले देणं, आंदोलन करणं, गोष्टी करणं ह्या सगळ्या बाबी लोकशाहीतल्या आहेत, परंतु आपण ज्यावेळी सत्तेवर असतो, आपण ज्यावेळी खुर्चीवर असतो तेव्हा आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं? आपण सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये जे योग्य परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना देण्याचा जो निर्णय घेतला होता ते देखील फक्त घोषणा झाली, त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही। ते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय, कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, तर ती घोषणा नाही तर ते आमचे वचन आहे। रोहित पवार असं म्हणतात की आमच्या मोर्चामुळे अजित पवार आणि शिवसेनेचे आमदार घाबरलेले आहेत आणि आता ते आम्हाला फोन करू लागले। नाही, स्वतःनं समाधान करून घेण्यासारखा हा भाग आहे। विधानसभेमध्ये काय झालं, लोकसभेमध्ये काय झालं, मी अनेक वेळा आपल्या माध्यमातून सांगितलंय की लोकसभेला जी निवडणूक झाली ईव्हीएमवर ती चांगली होती कारण यांचे खासदार निवडून आले आणि विधानसभेला यांचा पराभव झाला म्हणून ईव्हीएम चांगलं नाही, ही सगळी नौटंकी आहे। आणि म्हणून ज्यांनी हे काय वोट चोरीचा प्रकार दिल्लीतनं सुरू केला ते खासदार म्हणून जे राहुल गांधीजी निवडून आलेले आहेत त्यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे जर ईव्हीएममध्ये काही गडबड असेल तर, आणि बाकीच्या खासदारांनी पण राजीनामा दिला पाहिजे। ज्यावेळी आपलं चांगलं होतं त्यावेळी ती सिस्टीम चांगली
आणि आपला ज्यावेळी पराभव होतो त्यावेळी ती सिस्टीम वाईट ही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला यांची कळायला लागलेली आहे. आणि परवाचा जर मोर्चा आपण बघितला तर इतका विस्कळीत मोर्चा होता, नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, कोण भाषण करणार याच्यामध्ये समन्वय नव्हता, गर्दी जमेल का म्हणून 2 नेते हॉटेलमध्ये देखील तुम्ही आम्हाला बसलेले दाखवलेत. त्याच्यामुळे मोर्चाला घाबरणारे आम्ही नाही आहोत. आम्ही राजकीय मैदानात उतरून समोरच्याबरोबर लढा देणारे कार्यकर्ते आहोत. जसं आम्ही विधानसभेला दिला आणि ह्यांना कसं भुईसपाट केलंय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आशिष शेलारांनी जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये मुस्लिम दुबार मतदारांची नावं त्यांनी जाहीर केली. आता वरुण सरदेसाई म्हणतात की भाजप असेल महायुती असेल त्यांना फक्त मुस्लिम मतदारच दिसले का दुबार, त्यांना गुजराती आणि हिंदू मतं दिसली नाही का बाकी. आशिष शेलार साहेबांनी काही लोकांना आरसा दाखवलेला आहे. त्याच्यानंतर कोण काय क्लेरिफिकेशन देतंय हे ऐकण्याची अजिबात आवश्यकता नाही. जे आशिष शेलार साहेबांनी आकड्यानिशी 8 सेक्टरमध्ये काही मताच्या बाबतीतलं जे विश्लेषण केलं हे काही लोकांच्या पचनी पडलेलं नाही आणि ते त्याच्यातनं एक्सपोज झालेले आहे. आशिष सरोदे यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली कारण का त्यांनी यामागे राज्यपालांवरती बोलून त्यांचा अपमान केला होता. तुम्ही या अध्यक्ष आणि न्यायव्यवस्थेसंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केली होती. तर यामध्ये आपल्या सगळ्यांनाच जाणीव असली पाहिजे की न्यायव्यवस्था असेल, राज्यपाल महोदय असतील, त्यांच्यावर बोलताना विचार करून बोललं पाहिजे. त्यांच्यावर नक्की काय कारवाई झाली याची मला कल्पना नाही, परंतु असं कोणीच बोलू नये. राज्यपालांवर न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही, कारण आपल्या देशातली न्यायव्यवस्था ही जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे त्याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे आणि त्याच्यावर बोलणं किंवा राज्यपालांवर बोलणं हे अयोग्य आहे. उदय जी, जिस तरीके से अब उद्धव ठाकरे कह रहे हैं और तमाम सारे दौरे पर जाएंगे और पोल करेंगे, चेक करेंगे कि आप लोगों ने सही में मदद की कि नहीं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और माननीय उपमुख्यमंत्री अजीत दादा, इनके नेतृत्व में हमने जो काम करने का ऐलान किया था वो पूरा किया है. जो हमारे किसान लोग हैं उनके लिए भी जो पैकेज है वो भी उनके अकाउंट में जमा हो रहा है. जब ये लोग सत्ता पे थे, ये लोग कुर्सी पे थे, तब ये कब किसानों के पास गए इसका भी थोड़ा बहुत एनालिसिस होना चाहिए, इसका भी प्रेजेंटेशन होना चाहिए. और ठीक है, अभी स्थानिक स्वराज्य संस्था की निवडणूक आगे दिखाई दे रही है, इसलिए ये सब टौटन किया. आज कल उस दिन जिस तरीके से मोर्चा हुआ उसमें कहीं न कहीं ये कहा गया कि चुनाव टाल दिए जाने चाहिए और सभी लोग मिल के जिस तरीके का मोर्चा कर रहे हैं उसे कैसे देखते हैं. नहीं, जब चुनाव की प्रोसीजर शुरू नहीं थी तब चुनाव होना चाहिए ये बयानबाजी थी. अब चुनाव लगने की जब प्रोसीजर शुरू हो गई है तब चुनाव नहीं चाहिए. इससे ये पता होता है कि ये बुरी तरह से हारने वाले हैं और अगर वो हार जाते हैं तो उनका अस्तित्व भी नष्ट हो जाएगा. इसलिए अभी चुनाव नहीं चाहिए. धन्यवाद.